महानुभाव पंथात काळी वस्त्रे कशी आली? 15व्या शतकापर्यंत महानुभाव पंथात भगवी वस्त्रे होती, पण राजा कृष्णदेवराय यांच्या मृत्यूनंतर म्हणजेच इसवी सन 1452 नंतर बहामनी सुलतान याने विजयनगरवर हल्ला करून विजयनगराचा विध्वंस केला। तेव्हा शत्रूंच्या हालचाली काय आहेत हे पाहण्यासाठी आपापले हेर एकमेकांच्या राज्यात पाठवत ते हेर भगवा वेश धारण करून हेरगिरी करत असत। नगरमधील भिंगार या गावी महंत श्री नागराज बाबा कपाटे आपल्या मंडळीसह वास्तव्य करत होते। तेव्हा तेथील यवनी कर्मचाऱ्यांनी महानुभाव साधू संतांना वेढा घालून अनेक तऱ्हेने त्रास दिला, पण शेवटी त्यांना समजले की हे महानुभाव महात्मे आहेत। तेव्हा त्यांनी सुचवले की तुम्ही कपड्यांचा रंग बदला, म्हणजे तुम्हाला जागोजागी त्रास होणार नाही। तेव्हा श्री नागराज बाबांनी आपल्या मंडळींना आपल्या कपड्यांना साधारण काळसर राखेसारखा रंग देऊन वस्त्रे धारण करण्यास सांगितले, म्हणजे स्वामींच्या वचनानुसार मलिन व कुचिक राहण्यास सांगितले। तेव्हा मग साधू संतांनी भगवी वस्त्रे टाकून काळी वस्त्रे धारण केली। म्हणून श्री मुरारी मल्ल यांनी सुद्धा काळी वस्त्रे धारण करण्यास सांगितले। तो काळ होता 1475 चा। श्री विद्वांस आचार्यांनी 235वे सूत्र बदलून काळ्या रंगाचा अर्थ निघेल अशा प्रकारे तयार केले। प्रथमतः वस्त्रांना भुरकट काळा रंग होता। साधू संतांचे वस्त्र साधारण काळे होते व तपस्विनी यांचे वस्त्र अत्यंत काळे झाले। एकंदरीत महानुभाव पंथीय अनुयायांना कोणत्याही राजाचा आश्रय नसल्यामुळे गरीब व हिंदू संन्याशांना यवनी राजसत्तेच्या उपद्रवामुळे भगवी वस्त्रे टाकून श्याम वस्त्रे म्हणजे काळी वस्त्रे धारण करावी लागली। दंडवत प्रणाम।